इंडियन पिनल कोड का, किंवा या कोड मागे काय नेमकं असं काय रिझन आहे की ज्याच्यामुळे आपण हा इंडियन पिनल कोड वापरतोय, किंवा याच्या जागेवर आपण लॉ किंवा ॲक्ट वापरत नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही बरेच कायदे बघितले असतील. तुमचा झाला इंटरनॅशनल लॉ, ठीक आहे, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ठीक आहे. इथं इंडियन पिनल कोड वरती, इथं पार्टनरशिप ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. ठीक आहे. तर ते ॲक्टमध्ये झाले, इथं लॉमध्ये झाला. आपण बघतो ते एक हिंदू लॉ किंवा फॅमिली लॉ, किंवा कोडमध्ये कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, तर लँड रेव्हेन्यू कोड, परत लँड रेव्हेन्यू कोड. ठीक आहे. तर इंडियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड आहेत. इंटरनॅशनल लॉ, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, पार्टनरशिप ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. तर असं बायफर्गेशन का केलेलं आहे? त्यांना वाटलं की जे अमेंडमेंट करणारे किंवा आपलं लॉ बनवणारे आहेत, लेजिस्लेशनला वाटलं की ठीक आहे, आजपासून आपण याला कोड बोलायचं किंवा आजपासून आपल्याला लॉ बोलायचं. असं आहे का काही? देन व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? व्हॉट इज द रिझन टू कॉल अ इंडियन पिनल कोड टू कोड? तर याचं आन्सर आपल्याला दिसतं की जे लॉ मेकिंग प्रोसेस असते, की जसं आपण लॉ बनवतो, द आन्सर वी फाउंड इन द लॉ मेकिंग प्रोसेस वेअर लॉ इज इनॅक्टेड. ठीक आहे. देर आर टू मेन ब्रांचेस ऑफ लॉ. वन इज codified law and another is uncodified law. Okay. The codified law also known as written law. Okay. And uncodified law also known as unwritten law. Okay. When a parliament make any law on the particular subject which is enacted in parliament, that time such law called codified law, means written law. तर तुम्हाला माहिती असेल, कॉन्स्टिट्यूशन शिकले असाल, पार्लमेंट and state legislation. The parliament and state legislation both have power to make law according to the subject divisions which is contained in part or schedule 7 of Indian Constitution. शेड्यूल 7 मध्ये जे पण विषय दिलेले आहेत त्याला 3 लिस्ट दिले आहेत. एक स्टेट लिस्ट, कन्करंट लिस्ट अँड सेंट्रल लिस्ट. तर त्या लिस्टमध्ये त्या सब्जेक्टवर जर एखाद्या पार्लमेंटने किंवा स्टेट लेजिस्लेशनने ॲक्ट बनवला तर तो काय असतो? कोडिफाईड लॉ. तुमचा दुसरा झाला अनकोडिफाईड लॉ. Uncodified law always comes from customs and precedents. Customs and precedents. Precedents म्हणजे कोणते? की the decision of higher courts or high courts or supreme courts. तर प्रेसिडेंटमधून आणि कस्टममधून जे पण लॉ इव्हॉल्व्ह होतात तर त्यांना आपण काय म्हणतो? अनकोडिफाईड लॉ. त्याच्यामुळे तुमचं बघा, इंटरनॅशनल लॉ, ठीक आहे, तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, काही प्रमाणात फॅमिली लॉ,
ठीक आहे. तर आता इंटरनॅशनल लॉचं पार्लमेंटने इनॅक्ट केलं आहे का की इंडियन इंटरनॅशनल ॲक्ट किंवा इंडियन इंटरनॅशनल कोड. तुम्ही सगळे ॲक्ट बघितले तरी तुम्हाला एकही ॲक्ट असं सापडणार नाही की जो इंटरनॅशनल याच्याशी हे करतोय वो की पर्टिक्युलर त्याच्यावर करतोय. किंवा असा कोणता कायदा आहे का की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्ट इनॅक्टेड बाय पार्लमेंट इन डॅश डॅश इयर्स. फॅमिली लॉ इनॅक्ट केलेला आहे, पण फॅमिली लॉच्या ज्या बाकीच्या प्रोव्हिजन आहेत की त्या आज पण त्या कस्टमपासून येतात, सप्तपदी वगैरे, तर त्या आपण या कस्टममधून स्वीकार केलेल्या. टिल द क्वेश्चन रिमेन अनआन्सर्ड. तर बघा तुम्ही इंडियन पिनल कोड IPC लिहितो मी. इंडियन पिनल कोड हा सुद्धा पार्लमेंटने इनॅक्ट केलेला आहे, बरोबर. जसं झालं तुमचा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, आणि इकडे इंडियन पिनल कोड. तरी पण तुम्हाला इथं डिफरन्स दिसतोय की दोघी लॉ तर कोडिफाईड लॉ आहेत ना, मग तरी पण असं काय आहे, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, बरोबर. तुमच्यापैकी एक जण माझ्याकडे आला, त्याने मला सांगितलं की सर मला तुम्ही असा एखादी कायदा सांगा की जो वाचून मला इंडियामध्ये जेवढे पण कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा कॉन्ट्रॅक्टचे जे पण स्वरूप असतं मला सगळे कॉन्ट्रॅक्ट समजतील. असा एकही कॉन्ट्रॅक्ट करणार नाही की जो मला माहिती नाही आहे, ठीक आहे. तर असं मला एखादी पर्टिक्युलर ॲक्ट सांगितला त्याला, म्हणजे एखादी पर्टिक्युलर मला ॲक्ट सांगा. तर त्याला मी सांगितलं की असं भारतामध्ये तर एक पण कायदा नाही आहे की जो पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टशी हे करतो, की ज्याच्यामध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्ट सामावलेले आहेत. तुला जर कॉन्ट्रॅक्टचा अभ्यास करायचा असेल तर तुला पहिले कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट रेफर करावं लागेल. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट याच्यामध्ये पण पूर्ण प्रोव्हिजन नाही आहेत कॉन्ट्रॅक्टबद्दल. मग तुला अजून परत सेल ऑफ गुड्स ॲक्ट बघावं लागेल. सेल ऑफ गुड्स ॲक्ट. परत तुला पार्टनरशिपचा करार कसा होतो, पार्टनरशिपचा कॉन्ट्रॅक्ट कसा होतो, त्याची सुद्धा तुला पार्टनरशिप ॲक्ट बघावं लागेल. टू सम एक्सटेंट तुला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट बघावं लागेल, थोडा एना ॲक्ट असेल, ठीक आहे. एवढे वाचून सुद्धा अजून असे बाकीचे कॉन्ट्रॅक्ट अनपेमेंट राहतील की जे हे करण्यासाठी त्याला दुसरं त्याला हे करावं लागेल, काय की अजून एखादी पर्टिक्युलर ॲक्ट बघावं लागेल. तर तुम्हाला समजतं नाही की कॉन्ट्रॅक्टबद्दल ज्या पण प्रोव्हिजन आहेत सगळ्या प्रोव्हिजन, तर त्याला बघण्यासाठी वेगवेगळे कायदे तुला बघावं लागतील, ठीक आहे. परत दुसरा जण आला, त्याने सांगितलं की सर मला कोर्टामध्ये जी सिव्हिल प्रोसिजर किंवा क्रिमिनल प्रोसिजर चालते तर मला ते पूर्णपणे समजून घ्यायचे आहे, मला क्रिमिनल प्रोसिजर पूर्णपणे समजून घ्यायची आहे. त्याला मी सांगितलं कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर वाच. तर तुला कोर्टामध्ये क्रिमिनल प्रोसिजरचे जेवढ्या पण ट्रायल चालत आहे किंवा काय होत आहे तर तुला सगळी प्रोसेस तुला एका कायद्यामुळे समजून जाईल, ठीक आहे. जेवढ्या पण कोर्टामध्ये क्रिमिनल प्रोसिजर चालत आहे तर हे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरच्या बाहेर एकही नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्याने विचारलं मला की मला सिव्हिल याच्याबद्दल, सिव्हिल जे मॅटर चालत आहे तर त्याच्याबद्दल मला एक परिपूर्ण माहिती हे पाहिजे, कायदा पाहिजे. त्याला सांगितलं मी तू कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर वाच, सिव्हिल प्रोसिजर. तर याच्या बाहेर तुला काही नाही. तर व्हेन पार्लमेंट मेक एनी लॉ ऑन पर्टिक्युलर सब्जेक्ट which is exhausted in nature, which is exhausted in nature,
That time such act called code. And when parliament make any law on particular subject which is not exhausted, which is not exhausted, which is not exhausted, ठीक है, which is not exhausted in nature, that time such act called, such legislation called act. ठीक आहे, तुम्हाला आता याचं तर बेसिक समजलं असेल की इंडियन पिनल कोडला कोड का म्हणायचं आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला ॲक्ट का म्हणायचं. जेवढे पण क्रिमिनल मॅटर आहेत कोर्टामध्ये चालणारे तर नियर अबाउट 95+% हा इंडियन पिनल कोड ॲक्वायर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जे बाकीचे राहिले असतील ॲट्रॉसिटीज म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटीचं काय असेल मॅटर तर त्याचे म्हणा, तर हे दुसरे कायदे चालवतात. ठीक आहे. Then the law classified in two main branches, another two main branches. One is your substantive law, and another is procedural law. ठीक आहे, एक तुमचा झाला सबस्टेंटिव्ह लॉ and procedural law. What is meant by substantive law? The law which provide rights and define liabilities of persons. तर substantive law काय करतो, हा तुमचे rights and liabilities दर्शवतो. ठीक आहे, substantive law तुमचे rights आणि liabilities दर्शवतो. For example, under section 379 of, if any person committed theft, offense of theft, then the liability of person show by Indian Penal Code. तर त्याच्यावर लायबिलिटी काय आहे, तर ती लायबिलिटी तुम्हाला 379 दाखवेल, which is punishable up to 3 years, which is punishable under section 379. ठीक आहे. आणि प्रोसिजरल लॉ काय असतात, तर हे राईट्स आणि ह्या लायबिलिटीज कशा इम्पोज करायच्या, तर याची जी प्रोसेस असते ते तुमचे प्रोसिजरल लॉ सांगतात. ठीक आहे, आपण हे उदाहरणातून समजून घेऊ. ठीक आहे. If A dishonestly takes the property of B. ठीक आहे, तर A ने काय केलं, A ने थेफ्ट ऑफेन्स कमिट केला अंडर सेक्शन, पनिशेबल अंडर सेक्शन 379 ऑफ IPC. ठीक आहे. ठीक आहे, याची लायबिलिटी आपल्याला इंडियन पिनल कोडने दाखवली. याच्यावर लायबिलिटी काय आहे की ए इज पनिशेबल अंडर सेक्शन 379 फॉर द ऑफेन्स ऑफ थेफ्ट, याची लायबिलिटी झाली. आता पुढे काय, मग तुम्हाला माहिती आहे याने चोरी केलेली आहे, काय केलेलं आहे, तर पुढे काय याचं, पुढची प्रोसेस काय याची की ठीक आहे याने चोरी केली, पण पुढे काय करणार, याची पुढची प्रोसिजर राहील, तुम्ही सेक्शन 154 ऑफ CRPC. When the officer in charge of police station found that or reason to believe that there is a commission of cognizable offense, then he registered
FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट और प्रथम खबर अहवाल. ठीक आहे. तर हा राहतोय आता मुंबईला. चोरी झाली तुमची याला पुण्याला, बरोबर. तर FIR कुठे नोंदवायला पाहिजे किंवा याचं हे कुठे चालेल, केस कुठे चालेल ते तुमचं सांगतं CRPC, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, सॉरी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. तो तुम्हाला सांगेल. When an offense of theft is committed by, then such offense shall be tried or inquired on the place where offense is made, where accused is found, or where the place where the stolen property has been recovered or retained. ठीक आहे. तर याचा ऑफेन्स कुठे हे होईल, ट्राईड और इन्क्वायर्ड होईल जिथं ऑफेन्स घडला. एक ऑफेन्स घडला तिथं. दुसरा ज्यावेळी जिथं आरोपी आढळून आला. आणि तिसरं जिथं जी स्टोलन प्रॉपर्टी होती, जी चोरलेली प्रॉपर्टी होती, चोरीची प्रॉपर्टी होती, जी जिथं रिसीव्ह झाली किंवा रिटेन झाली. तर हे तुम्हाला कोण सांगतं, तुमचे प्रोसिजरल लॉ सांगतात. ठीक आहे. आता तुम्हाला कळलं असेल की सबस्टेंटिव्ह लॉ म्हणजे काय आणि प्रोसिजरल लॉ म्हणजे काय. आता मला तुम्ही एक सांगा की दोघी लॉ तुम्हाला आता कळले की तुमचा एक सबस्टेंटिव्ह लॉ काय करतो. द सबस्टेंटिव्ह लॉ प्रोव्हाइड द राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ पर्सन्स अँड प्रोसिजरल लॉ प्रोव्हाइड द प्रोसिजर. ठीक आहे. तर दोघांमध्ये महत्त्वाचे कोणते असतील की सबस्टेंटिव्ह लॉ तुमचा महत्त्वाचा आहे की तुमचा प्रोसिजरल लॉ महत्त्वाचा आहे, बरोबर आहे ना. आता सबस्टेंटिव्ह लॉ जोपर्यंत तुमची एखादी राईट किंवा लायबिलिटी हे करत नाही, डिफाईन करत नाही, तोपर्यंत प्रोसिजरल लॉला अर्थ नाही. आणि जोपर्यंत तुमचा प्रोसिजरल लॉ ते लायबिलिटी आणि राईट कसा इन्फोर्स करून घ्यायचा हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुमच्या सबस्टेंटिव्ह लॉला अर्थ नाही. त्याच्यामुळे हे दोघी लॉ एकमेकांना सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, एकमेकांना परस्पर पूरक आणि सहाय्यक आहेत दोघे आहेत. दोघांमध्ये असा कोणताही नाही. ठीक आहे. दोघांमध्ये असं काही डिफरन्स नाही किंवा दोघांमध्ये कोण जास्त महत्त्वाचं आहे असं काही नाही. दोघे खूप महत्त्वाचे आहेत. The Indian Penal Code divided into 511 sections. So before started the main subject, we just look out the chapterization of Indian Penal Code. ठीक आहे. तर सेक्शन 1 to 5. तर सेक्शन 1 to 5 काय. सेक्शन 1 to 5 deals with the preliminary aspect. ठीक आहे. तर सेक्शन 1 to 5 मध्ये आपल्याला हा कोड केव्हापासून लागू झाला, याचा एक्सटेंट काय आहे, टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन काय आहे ते आपल्याला सेक्शन 1 to 5 मध्ये दिसतं. Suppose if a person citizen of India A commit a offense in the Uganda or Britain, then such person try under what code or what act? जर A ने ब्रिटनमध्ये गुन्हा केला तर त्याला कोणता कायदा ॲप्लिकेबल होईल. ब्रिटनचा कायदा ॲप्लिकेबल होईल की आपला इंडियन पिनल कोड ॲप्लिकेबल होईल. ते सेक्शन 1 to 5 जेव्हा आपण बघू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर समजा अ पर्सन ए हु इज अ सिटीजन ऑफ ब्रिटन और सिटीजन ऑफ USA commit an offense in India, then what law applicable? For another example, if a citizen of USA
commit a offense in the plane of Air India or in the ship which is registered in India, तर त्याला कोणता हे लागेल? समजा ए हा ब्रिटनचा सिटीजन आहे, ठीक आहे, त्याने ऑफेन्स कमिट केला इंडियन जे एअरलाईन्सचं आहे विमान, तर इंडियन एअरलाईन्समध्ये त्याने जेव्हा विमान हवेत होतं किंवा ते जपानला होतं लँड झालेलं, जपानच्या एअरपोर्टवर लँड झालेलं होतं किंवा ते हवेत होतं, तर त्या ठिकाणी याने एने जो ब्रिटिश नागरिक आहे त्याने इंडियन एअरलाइन्सच्या विमानामध्ये जपानमध्ये किंवा हवेत असताना एखादी ऑफेन्स कमिट केला, थेफ्ट वगैरे कमिट केली असेल किंवा, ठीक आहे, तर याला कोणताही होईल, याला कोणता सेक्शनद्वारे किंवा कोणत्या कायद्याद्वारे त्याला ट्राय केलं जाईल? त्याला IPC लागेल की त्याला ब्रिटनचा कायदा लागेल का जपानचा कायदा लागेल? तर याच्यामध्ये ते फ्लोटिंग आइसलँड थेरी आहे. तर ज्यावेळेस आपण सेक्शन 1 to 5 बघू तर त्यावेळेस पण आपण या गोष्टींशी डील करू, ठीक आहे. त्यानंतर द इम्पॉर्टंट चॅप्टर 6 to 52A section which deals with the chapter of general explanations. ठीक है, तर section 6 to 52A deals with the chapter of general explanations. तर जनरल एक्सप्लेनेशन हा डेफिनेशन क्लॉज आहे. याच्यामध्ये आपल्याला विविध डेफिनेशन बघायला भेटते, जसे की मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, व्हॅल्युएबल सिक्युरिटी आहे, डिसऑनेस्टली आहे, फ्रॉडुलंटली आहे, गुड फेथ आहे, ठीक आहे. तर या डेफिनेशन्स का कामाचे आहेत किंवा कोणत्या गोष्टीसाठी कामाचे आहेत? तर या गोष्टी आपण ज्यावेळेस आपण जे मेन ऑफेन्स बघू, तर मेन ऑफेन्स जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्समध्ये या गोष्टी येतात. एक साधीशी हे असते, काय म्हणतो आपण त्याला, एक साधेसा एलिमेंटमुळे एका ऑफेन्सचं दुसऱ्या ऑफेन्समध्ये रूपांतर होतं. मुव्हेबल प्रॉपर्टी असेल तर थेफ्ट आहे, इमुव्हेबल प्रॉपर्टी असेल तर वेगळ्या ऑफेन्स होऊन जाईल, ठीक आहे. तर त्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. इथं अजून आपल्याला एक कॉमन इंटेन्शन सेक्शन 34 तर ही सुद्धा कॉमन इंटेन्शनमध्ये काय, आता बऱ्याच वेळेस एखाद्या गुन्ह्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक असतात, तर त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच वेळा दिसेल की सेक्शन 34 हा ॲड करण्यात आलेला आहे. तर ते पण आपण याच्यामध्ये बघू. त्याच्यानंतर सेक्शन 53 to 75 ऑफ पनिशमेंट्स. तर हे चॅप्टर बघताना आपण काइंड्स ऑफ पनिशमेंट, काइंड्स कोणते कोणते आहेत, डेथ सेंटेन्स, परत लाईफ इम्प्रिझनमेंट. लाईफ इम्प्रिझनमेंटचं स्वरूप काय नेमकं, ती किती वर्षापर्यंत असते? जनरली आपल्याकडे समज असतो की लाईफ इम्प्रिझनमेंटमध्ये 14 वर्ष कारावास, तसं काय नसतं. लाईफ इम्प्रिझनमेंट इज स्टील रिमेन टू लाईफ, म्हणजे आजीवन कारावास म्हणजे पूर्ण आयुष्यच कारावासात, ठीक आहे. त्यामुळे 14 वर्षाचा रूल कसा आहे किंवा काय आहे तर ते आपण त्याच्यात बघू. त्याच्यानंतर इम्प्रिझनमेंट, वेदर इट इज वेदर सिम्पल और ग्रीवियस, ठीक आहे. त्याच्यानंतर फाईनचं आहे की फाईन काय आहे, मग ते पण आपण बघणार आहोत याच्यामध्ये.
परत याच्यामध्ये आपण अजून एक टॉपिक घेणार होतो, कोणता? सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट. तर सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे काय, किंवा त्याच्यावर काही लिमिट्स आहेत का, मॅक्झिमम किती देता येऊ शकते, तर ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस पनिशमेंटचा चॅप्टर बघू त्यावेळेस आपण या गोष्टी बघू. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहेत, म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक अप टू सेक्शन 76 to 106, जनरल एक्सेप्शन्स. जे आपण आधी बघितले जनरल एक्सप्लेनेशन्स, हे आहे जनरल एक्सेप्शन्स. जनरल एक्सेप्शन्स आर द रूल्स ऑफ रिस्ट्रिक्शन्स और रूल्स ऑफ एक्सेप्शन्स विच रिस्ट्रिक्ट द लायबिलिटी ऑफ पर्सन. जी क्रिमिनल लायबिलिटी आहे एखाद्या पर्सनची, तर ती रिस्ट्रिक्ट करण्याचं काम हे जनरल एक्सेप्शन्स करतात. जनरल एक्सेप्शनमध्ये एखादी गोष्ट जर मोडत असेल तर त्या माणसाला तिच्या क्रिमिनल लायबिलिटीपासून वाचवलं जातं किंवा तो वाचून जातो. फॉर एक्झाम्पल, एखादी तुम्ही ऑफेन्स कमिट करताय, ऑफेन्स म्हणजे एखादी ॲक्ट कमिट करताय की जे ऑफेन्स आहे, पण ते कमिट करत असताना त्याच्यामध्ये काय आहे की एक तुमचं इंटेन्शन म्हणजे गिल्टी माइंड असेल, मेन्स रिया आणि ॲक्टस रियस. तुमचं ॲक्टस रियस प्रेझेंट आहे पण मेन्स रिया नाही आहे. ठीक आहे, तर मेन्स रिया प्रेझेंट नाही आहे तर तो ऑफेन्स होणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये आपण मिस्टेक ऑफ फॅक्ट, मिस्टेक ऑफ फॅक्ट और मिस्टेक ऑफ लॉ, तर ते बघू. मिस्टेक ऑफ फॅक्ट कशी, की समजा ए नावाचा एक पोलीस ऑफिसर आहे, त्याच्याकडे वॉरंट होतं, कोणाचं? बीचं वॉरंट होतं. मग तो सहज गेला त्याच्या घराजवळ आणि तिथं सीला विचारलं की हा ए नावाचा व्यक्ती कुठे भेटेल का मला. सीने असं विचारलं की काय काय काम आहे त्याच्याकडे तुमचं? हां, काय तर त्याच्या नावाने एक गुन्हा रजिस्टर झाला आहे, त्याला मला अरेस्ट करायचं आहे. सीला माहिती आहे की तो व्यक्ती एला शोधतोय, पण सीचं आणि बीचं काय होतं, एक दुश्मनी होती. तर त्याने सांगितलं सीच्या जागेवर की तुम्ही हा बघा, हा जो बी आहे तर याला घेऊन जा, हा तोच आहे. तर पोलीस ऑफिसरला कोणाला अडकायचं होतं? एला. ठीक आहे, त्याने विचारलं बीला की ए कुठे आहे. बीचं आणि सीचं जमत नव्हतं. बीने एच्या जागेवर सीला काय सांगितलं की हाच येतो, जो तुम्ही एला शोधताय ना तो हाच आहे सी. पोलिसांनी काय केलं, सीला अटक केलं आणि चौकशी अंती असं समजलं की ए समजून ज्याला त्यांनी घेऊन आले होते तर तो सी निघाला. तर मग सीला वाटलं की तुम्ही मला अनलॉफुल उचलून आणलं. मग होईल का पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर की यांनी मला फोर्सफुली डिटेन करून आणलं, रॉंगफुल कन्फाईन केलं, तर रॉंगफुल कन्फाईनमेंटचा ऑफेन्स होईल का यांच्या अंतर्गत. बी तर लायबल राहील, पण पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा होईल का? नाही होणार, कारण ते काय मिस्टेक ऑफ फॅक्ट आहे. ठीक आहे, मिस्टेक ऑफ लॉचा डिफेन्स घेता येतो का? घेता येत असेल तर कोणत्या याला घेता येत असेल तर का घेता येत नाही, तर ते पण आपण याच्यात बघू. त्याच्यानंतर तुमचं झालं ॲक्सिडेंट आहे याच्यामध्ये. नंतर डोलिन कम ॲक्ट्स आहे की द ॲक्ट कमिटेड बाय अंडर द एज ऑफ 7 years. ठीक आहे, तर तो लायबल नसतो पूर्णपणे. नंतर ॲक्ट ऑफ अनसाउंड माइंड आहे 84. त्याच्यानंतर पर्सन इंटॉक्झिकेटेड, ॲक्ट ऑफ अ पर्सन इंटॉक्झिकेटेड, जो नशेमध्ये असेल. मग ते इंटॉक्झिकेशनचे 2 प्रकार पडतात. एक सेल्फ ॲक्वायर्ड इंटॉक्झिकेशन की ज्याने स्वतःहून दारू पिलेली असेल किंवा काय असेल,
किंवा एक की अगेन्स्ट हिज विल, अ पर्सन हू इंटॉक्सिकेटेड अगेन्स्ट हिज विल और विदाउट हिज नॉलेज. ठीक आहे, तर त्या गोष्टी आहेत. परत पुढे आहे की कन्सेंट ॲज अ डिफेन्स, नंतर स्लाइट हार्म, अशा गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे, ती तुमची सेक्शन 96 to 106 ह्याशी डील करतात. ते डील करतात तुमचे ॲक्ट राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ठीक आहे, तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, इन व्हॉट कंडिशन राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज एक्सटेंड टू डेथ और अदर दॅन डेथ. ठीक आहे, तर त्या कंडिशन आपण बघणार आहोत याच्यामध्ये. किंवा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कोणाला असतो, कोणाला लागू होतो की कोणाला अवेलेबल होतो. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स शल नॉट बी ॲप्लिकेबल और अवेलेबल टू द ॲग्रेसॉर. ठीक आहे, तर ते बघणार आहोत. तर याच्यामध्ये तर नेचर नेमकं काय आहे. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स जो अवेलेबल आहे तो अगेन्स्ट प्रॉपर्टी और बॉडी ऑफ ह्युमन. मग इथं प्रॉपर्टी ऑफ अनदर पर्सनसाठी पण ॲप्लिकेबल असतो. दुसऱ्याची मालमत्ता वाचवण्यासाठी आपला काही संबंध नसताना आपण समोरच्या व्यक्तीला ज्यूस सुद्धा घेऊ शकतो. तर या गोष्टी पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक, त्याच्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, सेक्शन 107 to 120 अबेटमेंट. Abatement is an offense. Abatement to an offense is also an offense. The act abated need not be committed. ठीक आहे, अबेटमेंट हा तर ऑफेन्स आहेच, पण अबेटमेंट टू अन ऑफेन्स, तर तो सुद्धा ऑफेन्स कसा होतो, तर ते आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे, तर द ॲक्ट अबेटेड नीड नॉट बी कमिटेड. आता जे तुम्ही ॲक्ट अबेट केला आहे, एखाद्या ऑफेन्ससाठी अबेट केलं असेल एखाद्या व्यक्तीला, तर तो ॲक्ट होणं गरजेचं आहे का. समजा एखाद्या लहान मुलगा असेल 10 वर्षाचा किंवा 7 वर्षाचा 8 वर्षाचा, तर त्याला काही समजत नाही किंवा काय होत नाही. ठीक आहे, तर एखाद्या व्यक्तीने काय केलं, फॉर एक्झाम्पल एने काय केलं, एने काय केलं, जो मुलगा आहे 7 इयर्सचा, ठीक आहे, याच्याकडे गन दिली आणि सांगितलं की ही खेळाची गन आहे, तू जा आणि सीच्या डोक्यावर हे कर आणि ट्रिगर दाब, ती गन याच्यावर ठेवून. बी मुलाला काय समजत नाही आहे. ठीक आहे, बीला काय समजत नाही की ही गन रिअल आहे की डुप्लिकेट आहे. तो गेला सी जवळ आणि त्याने गन याला लावली आणि फायर केलंच नाही. ठीक आहे, किंवा त्याने ही 7 इयर्सचा जो मुलगा होता, तर याने गन ती कुठेतरी फेकून दिली, किंवा त्याला नंतर विसर पडला की त्याला आपण सी सोबत खेळायचं आहे किंवा सीला ती शूट करायची आहे. ठीक आहे, जरी हा ॲक्ट कमी झाला नाही आहे किंवा सीला काही इजा झालेली नाही, तरी पण ए हा अबेटमेंटसाठी हे राहील, लायबल राहील. तर तो कसा राहील आपण ते याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, परत एक उदाहरण आहे की द ऑफेन्स ऑफ रेप ओनली कमिटेड बाय मॅन अगेन्स्ट वुमन. ठीक आहे, तर रेप सेक्शन 375 नुसार काय होतं की रेप ओनली कमिटेड बाय मॅन. ठीक आहे, इथं वुमनला पनिशमेंट नाही आहे, पण इफ एनी वुमन
अबेटेड टू एनी मॅन फॉर द पर्पज ऑफ कमिटिंग रेप टू अनदर वुमन, then such woman is liable to the abatement of the offense of rape. ठीक आहे, तर ही अबेटमेंटसाठी ही हिची लायबिलिटी राहील, तर ते पण आपण अबेटमेंटमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. परत पुढे आहे अजून अबेटमेंट ऑफ, एखादा मित्र तुमच्याकडे आला. ठीक आहे, अबेटमेंटचे ते इसेन्शियल एलिमेंट्स आहेत, तर ते बघण्यासाठी आपण 120 बघू. तर एखादा मित्र आला तुमच्याकडे, त्याने सांगितलं की मित्रा, मी आयुष्याला खूप कंटाळलेलो आहे, आता माझं काय, आता आपल्याकडून काय सहन होत नाही, मला काय करायचं आहे, जीव द्यायचा आहे. तुम्ही जर सांगितलं की बघ मित्रा, आजपर्यंत तू जे पण निर्णय घेतले त्याच्यापैकी तुझा एक पण निर्णय चुकलेला नाही आहे, हा निर्णय पण तुझा बरोबरच असेल, बघ तुला काय करायचं आहे. आणि नंतर त्या मित्रांनी काय केलं, सुसाईड कमिट केली. होईल का अबेटमेंट, येईल का अबेटमेंटमध्ये. ठीक आहे. एक दुसरं उदाहरण काय आहे की असाच एक तुमचा एक मित्र आला तुझ्याकडे आणि सांगायला लागला की मित्रा, मी आयुष्याला खूप कंटाळलेलो आहे, आता माझ्याकडून काही सहन होत नाही. मग तुम्ही त्याला विचारलं, मग काय म्हणणं आहे तुझं, की मग त्यांनी सांगितलं तुम्हाला सुसाईड करायची आहे मला. तुम्ही त्याला सांगितलं एकदम योग्य निर्णय घेतला तू, तुला काय मदत पाहिजे सुसाईड करण्यासाठी तुम्हाला सांग. मग तुम्ही त्याला सांगितलं की तू एक काम कर, फाशी लाव, म्हणजे काय टेन्शन राहणार नाही. मग नंतर परत विचार केला की नको नको थांब, तो फाशी नको लावू, कसं ते दोरी वगैरे तुटली किंवा काय झालं, तुझा विचार बदलला तर तेही होऊ शकतं. आता तू विचार केला जे, तर पूर्ण तसंच नेऊ आपण. नंतर अजून परत सांगितलं की थांब, तू अजून दोरी वगैरे तुटली तर ती काय फाशी वगैरे लावू नको, तुला मी पॉयझन आणून देतोय. ठीक आहे, तर ते पॉयझन पी आणि झोपून घे मस्त, तो उठणार नाही. परत तुम्ही त्याला सांगितलं की थांब थांब थांब, पॉयझन नको घेऊ, काय त्याचा त्रास व्हायला लागला, तू जर सांगितलं इतरांना की मी पॉयझन घेतलंय तर ते तुला हॉस्पिटलाइज करतील आणि काय होईल की तुला वाचायचे चान्सेस आहेत. आता तू मला जर ठरवलं जे, आता तर मी मित्र आहे, एवढं तर तुझं काम करू शकतो, बाकी काही कामाचं नाही, पण एवढं करू शकतो. मग तू एक काम कर, काय कर, तू पहिले पॉयझन पी, नंतर फाशी लाव. हे तुम्ही तुमच्या मित्राला सजेशन दिलं, एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी सजेशन. आत्ता होईल का अबेटमेंट, होईल तर का होईल, आणि नाही होणार तर काय नाही होणार, तर आपण हे पण अबेटमेंटमध्ये बघणार आहोत. अबेटमेंट मीन्स द इन्स्टिगेशन टू द ऑफेन्स. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं, एक सुसाईड नोट असते, सुसाईड नोटमध्ये काय की बऱ्याच 4-5 लोकांचं नाव टाकून माणूस हे करून घेतो, सुसाईड करून घेतो. तर हे सबस्टंटिव्ह एव्हिडन्स आहे का याचं, द नेम कंटेंटेड इन सुसाईड नोट, तर ते काय ऑफेन्स मेड आउट करू शकत नाही, बरोबर. तर असं सुसाईड नोटमध्ये नाव टाकल्याने काय एखाद्याचं असं एक ऑफेन्स मेड आउट होतोय का की हां यांनी जर याला सुसाईड अबेटमेंट केलं किंवा काय केलं. तर कॉज ऑफ डेथ अँड रिझन टू डाय बोथ आर दोघी वेगळ्या कन्सेप्ट आहेत. कॉज ऑफ डेथ, आता समजा तुमच्याकडे एखादी मित्र आला, त्यांनी सांगितलं की मला एखादी पेन दे किंवा पेन्सिल दे, तुम्ही त्याला नाही दिली, त्याला राग आला, खूप जास्त असा एक इमोशनल असेल किंवा काय असेल, त्याचा राग आला आणि त्याने काय केलं, सुसाईड करून घेतली. आता तुम्ही आले का याच्यामध्ये की तुम्ही त्याला सुसाईड करण्यासाठी प्रेरित केलं किंवा इन्स्टिगेट केलं. तर कॉज ऑफ डेथ आणि रिझन टू डाय ह्या दोघी वेगळ्या कन्सेप्ट आहेत. ज्यावेळेस आपण अबेटमेंट बघू त्यावेळेस या गोष्टी पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर जो रिमेनिंग पार्ट आहे आपला याचा, तो आपण तो उद्या बघू.
आजच्या लेक्चरबद्दल कोणाला काही शंका असतील किंवा काही सजेशन असतील तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करा. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही की काय राहून जात आहे किंवा काय तुम्हाला कसं पाहिजे प्रोसेस, म्हणजे कसं टीचची प्रोसेस पाहिजे, तर तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही तर तोपर्यंत मला कळणार नाही. ऑफलाईनचं कसं असतं की सरळ विचारता येतं, पण ऑनलाईनमध्ये समजत नाही की समोरच्यांना समजतं आहे का नाही समजत आहे. ठीक आहे, तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करा. क्वेश्चन नसतील तर सजेशन काय असतील तरी, किंवा समजतं आहे का नाही समजत आहे, तर टीचिंगची प्रोसेस चेंज करायची का काहीतरी नवीन ह्याच्यात हे टाकायचं, तर तुम्ही ते मला सजेस्ट करा. ठीक आहे, उद्या भेटू मग, उद्या मंडेला.